दूसरी अध्यक्ष महोदय, जो बहुत सारी प्रॉब्लम्स आ रही है, अभी सभी आमदार अभी आने वाले समय में आपको बताएंगे। जो रहवासी का दाखला आदिवासी प्रमाण पत्र मंगाया गया है, ये 15 दिन में बन नहीं सकता अध्यक्ष महोदय, इसलिए उसके जगह में आधार कार्ड, वोटिंग कार्ड या फिर अपने राशन कार्ड के ऊपर में या अनेक प्रकार के अपने जन्म के पुरावे रहते वो उसमें आधार माना जाए। उसी प्रकार उत्पन्न के दाखले अध्यक्ष महोदय, इतने सारे उत्पन्न के दाखले तहसीलदार इतने कम समय में दे नहीं सकते, इसलिए जिनके पास में पीला राशन कार्ड है या केसरी राशन कार्ड है उनको इस उत्पन्न के दाखला से छूट दी जाए। ये कि यहाँ पर मैं विनती करता हूँ अध्यक्ष, मैं आपसे इतना ही कहना चाहता हूँ कि आज जो हमारे यहाँ पर लाडली बहना में हमारा मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ से लगा हुआ भाग है, वहां से बहुत सारे रोटी बेटी के व्यवहार के कारण उनके दाखले की बहुत बड़ी समस्या आने वाली है। तो उन सभी महिलाओं को भी आज लाडली बहन का उनका लाभ मिलना चाहिए, यही आपके माध्यम से मैं बताना चाहता हूँ अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। सदर योजनेत 5 एकर शेतीची अट होती, ती वगळण्यात आली आहे। सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष असा होता, त्याऐवजी 21 ते 65 वयोगट करण्यात येत आहे। परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी, बॉर्डरवर हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या, महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचं जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। तसंच 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। धन्यवाद।